तर आज आहे मित्रांनो 30 डेज चॅलेंजचा दुसरा दिवस. बघूया तुमच्या भावाला आज पिक्चर काढायसाठी टाइम भेटतोय का नाही भेटतोय. तर भावानं सकाळ सकाळी फोन आलता, आपल्याला बर्थडे शूटची ऑर्डर होती. तर तुमचा भाऊ डायरेक्ट पायऱ्या चढत गेला डायरेक्ट त्यांच्या घराजवळ आणि बघतोय तर काय अजून तर काय बर्थडेला सुरुवात झाली नव्हती. 2 तास आधी चालतो. तर जाऊन काय पर्याय नव्हता, बसूया म्हणून लांब आलतो. या लहान मुलीचा बर्थडे होता, तर हिला कमेंट बॉक्स मध्ये विश करायला तुम्ही सगळ्यांनी विसरू नका. काय नंतर गेलो भावानं स्टुडिओमध्ये पण कस्टमर ते नव्हतं दिवाळी असल्यामुळं. तर यांचं त्यांनी फोटोशूट त्यांनी केलं. तर वाजल्यात भावानं 5. आता जायचं आपल्याला बाहेर. तर चला मी लोकेशन हुडकत एका ठिकाणी आलो. तर इथं मला ही सगळी मुलं गाठ पडलीत आणि ही सगळी मला लिटरली एवढी चांगली ओळखत होतीत ना. तर भावानं काय सांगू तुम्हाला, म्हणलो काय विषय नाही भावानं, या सगळ्यांना पिक्चरमध्ये आपल्या घ्यायला लागते. आणि माझा भावानं स्वभाव कसा आहे, मोठी कोण नसली तर चालते पण बारकी पोरं आपल्या पिक्चरमध्ये पाहिजेतीच. का बारकी पोरं सोन्याची असते, ती सोन्याची म्हणते देवाची असते ती. तर चला साइड बाय साइड आपलं फोटोशूट पण चालू असते. तर रात्रीचा 10:30 वाजता आपण या दीदीचा फोटो काढला. बारकीशी दीदी होती, रंकाळ्यावालती, हिचा फोटो काढायचा होता. तर नंतर आम्ही गेलो डायरेक्ट कपड्याच्या दुकानात. इथं पण गिरायक होतं. रात्रीच्या 11 वाजलेले आणि तुमचा भाऊ निघालाय रात्री 11:30 वाजता पिक्चर बघायला. जर भावाने एवढं काम करून तुमच्या भावाला एवढा कंटाळा आलेला असते, झोप आलेला असते डोळ्यावर. पण कसा विषय, या जन्मात तर मी काय जास्त झोपणार नाही म्हणून असं ठरवलंय. तर पायऱ्या चढायला काय इथं लागल्या नाहीत, कारण पायऱ्या उभारल्या इथं नेत्यात मला समजलं सोडा. तर आम्ही आलतो भावानं आज PVR मध्ये, कारण की मी आणि माझा एक छोटासा मित्र आलता. तर आम्ही 2 जण मिळून निघालो पिक्चर बघायला. तर चला बघूया आज आम्ही कुठला पिक्चर बघतोय, तुम्हाला समजलंच असेल. तर मित्रांनो रात्रीच्या वाजल्या त्या 3. दिवसभर पण काम केले, रात्री पण पिक्चर बघितला. तर उद्याची सकाळ कशी होत्या ते चला बघूया.